तर नमस्कार मित्रांनो इंस्टाग्राम रील्सवरती एक सॉन्ग ट्रेंडिंगला चालू आहे. त्यावरती आपण आजचा व्हिडिओ बनवला आहे. आजचा व्हिडिओ आपण CapCut ॲप्लिकेशनमधून बनवला आहे. त्यामुळे कंप्लीट बघून नक्की एडिट करा. सोबत मित्रांनो आज जे पण काय मटेरियल दिलं आहे सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर पहिले VPN कनेक्ट करून घ्या. VPN कनेक्ट केल्यानंतर CapCut ॲप्लिकेशन ओपन करून टाका. ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने भेटणार. तर जे न्यू प्रोजेक्टचं नाव आहे त्याच्यावर क्लिक करून टाका. जो तुमचा मॉडेलची इमेज आहे तुम्ही त्याला सिलेक्ट करून घ्या. तर या पद्धतीने घेतला एक मॉडेलची इमेज मी सिलेक्ट करून. तर इथं खाली रेटेचं ऑप्शन आहे. इफेक्टच्या शेजारी रेटेच्या ऑप्शन क्लिक करून टाका आणि इथं 9.16 सिलेक्ट करून इथं येस म्हणा. एवढं केल्यानंतर तुम्हाला फोटोच्याच खाली ॲड व्हिडिओ असा ऑप्शन भेटेल. त्या ॲड व्हिडिओ क्लिक करून टाका. खाली 5 ऑप्शन भेटणार. तर एक नंबरला ऑप्शन म्हणजे साऊंड. मी तुम्हाला जे सॉन्ग दिलं तुम्ही साऊंडमध्ये जाऊन ॲड करून टाका. तर बघू शकता आपण सॉन्ग ॲड केलं आहे. तर मॉडेलची इमेज क्लिक करा. खाली भरपूर ऑप्शन भेटते. स्क्रोल डाऊन करा. बेसिक नावाचा ऑप्शन भेटेल त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती 3 ऑप्शन भेटणार. पोझिशन, स्केल, रोटेट. तर स्केलवर या. तुमचा फोटो इथं झूम करा. तुमच्या हिशोबाने याला सेट करा. सेट केल्यानंतर खाली येस म्हणा. मॉडेलची इमेज क्लिक करून त्याला असं लास्टपर्यंत घेऊन टाका आणि बॅक या. एवढं केल्यानंतर तुमच्या सॉन्गवर क्लिक करा. सॉन्गवर क्लिक केल्यानंतर एकदम लास्टला आले तुम्ही तर बॅक या आणि परत मॉडेलची इमेज क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे एक नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे स्प्लाईट. त्या स्प्लाईट नावाच्या ऑप्शन क्लिक करून टाका. क्लिक केल्यानंतर हा जो पार्ट याला डिलीट करून टाका. स्टाईलच्या सर डिलीटचा ऑप्शन भेटेल खाली तर डिलीट करून टाका हा पार्ट. म्हणजे लास्ट ना टॅप टू टेक्स्ट CapCutचं त्याच्यावर क्लिक करून त्याला पण डिलीट करून टाका. सॉन्ग आणि फोटो फायनली इथं रेडी झाला आहे. आता बीट आणि इफेक्ट सर्व कशी काय लावायचे तुम्हाला सर्व सांगून देतो. तर बघू शकता आता भावांनो बीट सांगतो तुम्हाला. तर आपला आता पहिलं बीट आहे भावांनो. ते पहिलं प्लेच्या खाली कंप्लीट डॉट आहे. बघू शकता इथं पहिले बीट. इथं सेकंदसुद्धा दिसत नाही पण इथं प्लेच्या खाली डॉट आहे. तिथं पहिले बीट लावू शकता. तर बीट लावायचं म्हणजे तुमच्या मॉडेलची इमेज क्लिक करायचं आणि इथं एक नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे स्प्लाईट. तर त्या स्प्लाईट नावाचे ऑप्शन जर क्लिक केलं तर तिथं तुमचा कट पाडणार आहे म्हणजे जेणेकरून तिथे आपलं एक बीट लागले. तर पहिले बीट आहे प्लेच्या खाली डॉट. 2 नंबरचं बीट आहे कंप्लीट 1 सेकंद. 3 नंबरचं बीट 2 सेकंद. 4 नंबरचं बीट 3 सेकंद. 5 नंबरचं बीट म्हणजे प्लेच्या खाली 4 सेकंद. 6 नंबरचं बीट म्हणजे 4 सेकंद. 7 नंबरचं बीट म्हणजे 6 सेकंद. आणि व्हिडिओच्या लास्टचं बीट म्हणजे 7 सेकंद. बघू शकता आपल्या व्हिडिओच्या लास्टचं बीट म्हणजे 7 सेकंद. तर बघू शकता आता बीट तुम्हाला सांगून दिले. आता तुम्हाला सांगतो पहिले. आता इथं पहिली जी व्हाईट बीट आहे त्या व्हाईट बीटवर क्लिक करून टाका. तर व्हाईट बीटवर क्लिक केल्यानंतर तिथं आपल्याला लावायचा पुल आउटवाला इफेक्ट. तर त्याला सिलेक्ट केल्यानंतर त्याची साईज एकदम फुल ठेवायची. ते येस म्हणायचं. बघू शकता हा पुल आउटवाला इफेक्ट कॅमेरामध्ये भेटून जाईल. साईज फुल ठेवून इथं येस म्हणतो. परत त्याच्या पुढची व्हाईट बीट आहे तिच्यावर क्लिक करा. तिथं आपल्याला लावायचा पुल आउट इथं येस म्हणा. पहिले इमेजवर क्लिक करा स्टार्टिंगला. खाली तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन भेटेल. त्या ॲनिमेशन नावाच्या ऑप्शन क्लिक करून टाका. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इनमध्ये 101 नावाचं इफेक्ट भेटेल. तर याला सिलेक्ट करून याची साईज 0.9 सेकंद ठेवून इथं येस म्हणा. एवढं केल्यानंतर 2 नंबरची इमेज क्लिक करा. परत ॲनिमेशनमध्ये जा. तिथं आपण लावलं रॉक व्हर्टिकली. त्याला तो इफेक्ट सेट करून इथं 0.9 सेकंडची साईज ठेवायची. खालून इथं येस म्हणा. खाली भरपूर ऑप्शन भेटतं. स्क्रोल डाऊन करा. फिल्टर नावाच्या ऑप्शनमध्ये या. फिल्टरमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक लाईफमध्ये ट्यूलर्स नावाचं फिल्टर भेटेल. तर या ट्यूलर्स नावाच्या फिल्टरला एकदम 100 करून घ्यायचं आहे. आणि त्याच्या शेजारी फिल्टरच्या शेजारी तुम्हाला एक ॲडजस्टचं ऑप्शन भेटेल. त्या ॲडजस्टमध्ये आल्यानंतर 3 नंबरला जे सॅच्युरेशन जे आहे ते पूर्ण -50 करून टाकायची. तर या पद्धतीने सॅच्युरेशन ऑफ करून टाका. ऑफ केल्यानंतर खाली येस म्हणा. एवढं केल्यानंतर तर बघू शकता खाली इफेक्टचा ऑप्शन भेटेल तुम्हाला इथं 5 नंबरला. तर इफेक्टच्या ऑप्शन क्लिक करून टाका. क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला 3 ऑप्शन भेटणार. व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट, फोटो इफेक्ट. तर बघू शकता तुम्ही. तर इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये या. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर वरती सर्च करा ब्लॅक. एवढं सर्च करा फक्त ब्लॅक. सर्च केल्यानंतर इथं ब्लॅक फ्लॅश नावाचं इफेक्ट भेटेल.
तर त्याला सिलेक्ट करून भावनो आपण त्याला ॲड केलं आहे. ब्लॅक फ्लॅशला ॲड केला आपण 1 सेकंदवर आणि त्याला नॉर्मली फक्त एवढ्या पार्ट पण ठेवायचं. बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. एवढं ठेवल्यानंतर तोच ब्लॅक फ्लॅशवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली 3 नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे कॉफी. तर तो इफेक्ट कॉफी करा. कॉफी केल्यानंतर त्याला दाबून धरा. त्याला असं दाबून धरल्यानंतर त्याला असं पुढं आणा या पद्धतीने. एवढं केल्यानंतर इथं 2 सेकंदवर आपल्याला एक इमेज आहे. इमेजवर क्लिक करा. 3 नंबरची इमेजवर ॲनिमेशनमध्ये जा. कॉम्बो इथं कॉम्बोमध्ये आल्यानंतर तुम्हाला पेंडुलम 1 नावाचं इफेक्ट भेटेल. त्याची साईज फुल ठेवण्याची येस म्हणा. परत 2 नंबरचे इफेक्टवर क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा. कॉम्बोमध्ये जाऊन त्याला ठेवायचा पेंडुलम 2. तिथं लावायचा पेंडुलम 2 आणि इथे येस म्हणा. परत 3 नंबरचा इमेज आहे त्याला काहीच करू नका. तर बघू शकता आपण जिथं पेंडुलम 1 आणि 2 लावला आहे ना, तिथं खाली व्हिडिओ इफेक्टमध्ये या. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला वरती ट्रेंडिंग, ओपनिंग, क्लोजिंग असे भरपूर ऑप्शन भेटतील. तर स्क्रोल डाऊन करा. तुम्हाला एक स्प्लाइट नावाचा ऑप्शन भेटेल. स्प्लाइट नावाच्या ऑप्शनला एकदम लास्टला मिरर 3 नावाचा इफेक्ट आहे त्याला सिलेक्ट करून ते येस म्हणा. सिलेक्ट केल्यानंतर त्या इफेक्टला आपल्याला ठेवायचं आहे फक्त एवढ्या पार्टपर्यंत इथपर्यंत. त्या एवढं ठेवल्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याच्या खाली प्रॉपर्टी तुम्हाला ओपन होऊन जाते. तर 1 नंबरला ऑप्शन म्हणजे ॲडजस्ट. त्या ॲडजस्टमध्ये गेल्यानंतर त्याचं फिल्टर पूर्ण 0 करून टाका. व्हर्टिकलचं काम म्हणजे तुमचा फेस इथं बघू शकता यापर्यंत तुम्ही सेट करू शकता. इथं येस म्हणतो मी खाली. एवढं केल्यानंतर तर बघू शकता 3 सेकंदावर जो इमेज आहे तो व्हिडिओ इफेक्टमध्ये खाली ट्रेंडिंगमध्ये जा. ट्रेंडिंगमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला रोलिंग फिल्म नावाचा इफेक्ट भेटेल त्याला सिलेक्ट करून इथे येस म्हण. तर बघू शकता या पद्धतीने तो रोलिंग फिल्म फक्त आपल्याला एवढा पार्टपर्यंत ठेवायचा आहे इथपर्यंत. बघू शकता तुम्ही 4 सेकंदापर्यंत. आपण त्याला ॲड केलं 3 सेकंदापासून. तर आता तो पुढचा इमेज आहे 4 सेकंदवरचा. त्या इमेजवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जा. कॉम्बोमध्ये या. तिथं लावला आपण स्लाईड अँड वेव्ह. साईज एकदम फुल ठेवली येस म्हणतो. परत त्याच्या पुढचा इमेज आहे त्याच्यावर क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा. कॉम्बो या. कॉम्बो आल्यानंतर तिथं लावला आपण डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच. साईज 1.7 सेकंद ठेवली येस म्हणतो. 8 सेकंदावरचा इमेज आहे त्याच्यावर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जा. परत इथं इनमध्ये तो मोठा इफेक्ट लावला 2.3 सेकंद साईज ठेवली इथं येस म्हणतो. एवढं केल्यानंतर तर बघू शकता इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये या. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला ग्लिच म्हणून ऑप्शन भेटेल. त्या ग्लिचच्या ऑप्शनमध्ये या. तर बघू शकता तिथे 1 नंबरला इफेक्ट भेटतो म्हणजे ग्लिचमध्ये त्याला सिलेक्ट करून इथे येस म्हणा. तो इफेक्ट आपल्याला लावायचा एवढ्या पार्टपर्यंत. लावल्यानंतर तोच कॉपी करा त्याला असं पुढं आणा. बघू शकता या पद्धतीने 4-6 सेकंदापासून एवढ्या पार्टपर्यंत. परत त्याला कॉपी करा. एवढं केल्यानंतर तर बघू शकता इथं तुम्हाला एक इफेक्ट लागतो. बॉडी इफेक्टमध्ये या. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये साऊंड वेव्ह नावाचा इफेक्ट भेटेल. वरती सर्च करा 100% भेटणार. तर त्याचं नाव साऊंड वेव्ह. हा बघू शकता याला सिलेक्ट करून इथं येस म्हणतो. त्याला ठेवायचं आपल्याला भावाने इथं 5 सेकंदापर्यंत. 5 सेकंदावर ठेवल्यानंतर तोच कॉपी करा त्याला पुढं आणा. इथं आणा त्याला या पद्धतीने. एवढं केल्यानंतर आता आपलं सर्व झालं. बॅक येतो. खाली तुम्हाला ओव्हरले ऑप्शन भेटेल. ओव्हरलीमध्ये गेल्यानंतर ॲड ओव्हरलीमध्ये जाऊन मी तुम्हाला टेक्स्ट दिलं ते ॲड करायचं. तर ते ॲड केल्यानंतर भावनो ते टेक्स्ट ॲड केल्यानंतर त्या टेक्स्टला आपल्याला ठेवायचं ते फक्त इथपर्यंत 2 सेकंदापर्यंत. आणि ॲनिमेशनमध्ये जाऊन खाली ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर त्याला ॲनिमेशन लावायचं फेड इन आणि 5 सेकंद साईड ठेवून इथे येस म्हणा. बघू शकता या पद्धतीने. परत तोच कॉपी करा. परत कॉपी केल्यानंतर परत इथे ॲड ओव्हरलीमध्ये गेल्यानंतर इथं या पद्धतीने परत इथे ॲड करा 7 सेकंदापासून तरी लास्टपर्यंत. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन त्याला फेड इन लावून टाका आणि इथे येस म्हणा. एवढं झाल्यानंतर फायनली तुमचा व्हिडिओ रेडी झाला आहे. तर सेटिंगमध्ये या. फ्रेम रेट 60 करून टाका. क्वालिटी हाय करून टाका. डायरेक्ट हा व्हिडिओ सेव्ह करून टाका.
तर चला भावांनो, भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.